ज्याचे मुलगा जाते ना त्याला माहीत पडते दादा. इथं येऊन या लोकांनी जीव घेतला, जिवंत जीव घेतल्यासारखा झाला. आज त्याचा जीव किती तडफडला असता, आणि थोडा जर त्या डॉक्टर सिस्टरला चटका दिला तर किती तडफडून जीव. जे दोषी आहे त्यांच्यावर म्हणजे त्यांना चांगली कारवाई म्हणजे चांगलं त्याला सजा मिळाली पाहिजे, चांगली आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. आणि याच्यानंतर पण असं कधी घटना घडली नाही पाहिजे. नाही तर कसं याच्या अगोदर पण झालं ते दबण्यात आलं, आता पण दबण्यात नाही आलं पाहिजे. कोणी माणूस व्यक्ती असताना बाळ वाचले असते ते. आज यांनी जीव घेतला या लोकांनी. मंत्री लोक आले, सारे पोलीस आले, सारा डिपार्टमेंट आलं, शेवट झालं. आज त्याचं बाळ थोडी भेटणार आहे त्याला. आरोपी सरकार आहे, नाही सरकारी दवाखाना आहे ना. सरकार इथं जर चांगली फॅसिलिटी देईल तर मग चांगलं व्यवस्थित होईल ना. इथं फॅसिलिटीज व्यवस्थित नाही तर एक्सपायर काही वस्तू ठेवते इथे आणि स्फोट होऊन जाते मग. आणि इथं मरणं कोणाच्या गरीबाचं, गरीब इथंच येते, प्रायव्हेटमध्ये नाही जात. प्रायव्हेटमध्ये त्याच्याकडून हिंमतच नव्हती पाहायची. एक सुविधा तिथं पैसे द्यायला लागते. इथं पण इथं सुविधाच नाही ना दादा, काय सांगणार आहे. इथं सगळे दोषी हेच लोक आहे, सरकार लोक. आणि ते सरकारी ड्युटी आहे त्याला पेमेंट येतच राहते, महिन्याच्या महिना पेमेंट. ड्युटी करो या नाही करो, इथं झोपा घेऊ, रात्रीच्या नाईट ड्युटी मस्त झोपा. चलो बा, सकाळी आपला पेमेंट झाला चालला आपलं शाही करायला, एन्जॉय करायला. आमचं काय गरीबाचं मरण आहे नाही. इथं ज्याचे मुलगा जाते ना त्याला माहीत पडते दादा. माझं एकच मत आहे का मला न्याय हवा हवं, आणि याच्यानंतर कसं असं कोणासोबत व्हायला नाही हो असे माझी इच्छा. आणि जे याचे दोषी आहे त्यांच्यावर म्हणजे त्यांना चांगली कारवाई म्हणजे चांगलं त्याला सजा मिळाली पाहिजे, चांगली आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. आणि याच्यानंतर पण असं कधी घटना घडली नाही पाहिजे. नाही तर कसं याच्या अगोदर पण झालं ते दबण्यात आलं, आता पण दबण्यात नाही आलं पाहिजे. बस तेवढंच माझं मन आहे. कोणी माणूस व्यक्ती असताना बाळ वाचले असते ते. आज यांनी जीव घेतला या लोकांनी. कोणाला काय म्हणणार आहे. शेवट मंत्री लोक आले, सारे पोलीस आले, सारा डिपार्टमेंट आलं, शेवट झालं. आज त्याचं बाळ थोडी भेटणार आहे त्याला, नाही का. कोणी डॉक्टर नाही, नर्स नाही, काहीच नाही. काय समजावं इथं. म्हणजे एखादी तर सिस्टर म्हटलं, सिस्टरचं तर आलं असतं का मी इथं जळली, मी इथं आयसीयूमध्ये होती तर मी इथं जळली का, असं झालं का तसं काय, काहीच तर नाही समजायला आलं. कोणी मोबाईलवरही बातमी नाही येऊन राहिली का ही सिस्टर जळली का डॉक्टर जळली बा म्हणून. कोण असू शकते इथं. सरकारी म्हणून आशेसाठी आली ते पोराची नाही बा बाळ वाचल याच्यासाठी आलं ना, तर ते काहीच नाही झालं नाही. इथं येऊन या लोकांनी जीव घेतला, जिवंत जीव घेतल्यासारखा झाला. आज त्याचा जीव किती तडफडला असता, आणि थोडा जर त्या डॉक्टर सिस्टरला चटका दिला तर किती तडफडून जीव. नाही, याच्यामध्ये तेच की तांत्रिक अडचणी कुठल्या आहेत त्याच्या तज्ज्ञ मंडळीकडनं आता आपण पूर्ण तपासणी करून त्याच्यानुसार काय कुठे नेमका हा प्रॉब्लेम येत आहे, काय शॉर्ट सर्किट आहे का मशीनमध्ये काही प्रॉब्लेम आहे की जेणेकरून भविष्यात अशी हानी ही घटना खूप दुःखद आहे, अशी घटना कधीच भविष्यात घडू नये यासाठी सगळी दक्षता घेण्यासाठी आपण या कमिटीकडनं पुढचे निष्कर्ष आणि त्याच्यानुसार पुढील जे आपल्याला हे करायचं आहे त्याच्यामुळे कसं की आमचे डॉक्टर्स पण त्याच्यासाठी तयार व्हायला ते पण त्यांच्यामध्ये घाबरण्याची भीती आहे. म्हणजे आम्हाला एक असं हे वाटतं की आता काही आणखी घटना होऊ शकते का, त्याच्याच अनुषंगाने ही कमिटी आणि याच्या जे निष्कर्ष येतील त्याचे व्यवस्थित आपल्याला नियोजन करून पुढील आपल्याला नव्या जोमाने एसएनसी आमची कार्यान्वित करायची आहे. व्हेंटिलेटर फायर ऑडिटची वेळ संपली अशी सुद्धा आपण पत्र दिलं होतं अशी माहिती समोर येत आहे बियांशीला. तर त्यांनी काही काम केले नाही का. त्यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे, 2 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे. त्याच्यानंतर फोनवर दूरध्वनीद्वारे पण आपण वारंवार त्यांच्याशी बोलणं सुरू राहते आणि त्यांनी हेच उत्तर दिले की आम्ही करत आहे, प्रोसेसमध्ये आहे, आम्ही आमच्या कंपन्या आयडेंटिफाय करतो आहे, त्याच्यानंतर ऑडिट करून तुम्हाला आम्ही रिपोर्ट सबमिट करतो आहे. रात्री 3 वाजताच्या दरम्यान 3:30 वाजता दरम्यान जी घटना आहे त्यावेळेस किती कर्मचारी त्या कक्षामध्ये होते. मी त्यावेळेस तीन कर्मचारी आमचे काम करत होते ऑलरेडी त्या वॉर्डमध्ये आणि मला फोन आला तेव्हा मी आलो. तेव्हा आम्ही 5 बालकांना बाहेर काढलं आणि सगळा धूर झालेला होता. ते दुर्दैव आमचे की 3 बालकांना आम्ही वाचू शकलो नाही, त्याचं दुःख आहे.
बाहेर CCTV फुटेज कॅमेरा लागलेले आहेत, काही पाहणी केली का आपण CCTV? नाही ते आता कमिटीसमोरच आम्ही पाहणी करणार आहे. चौकशी समिती जी आलेली आहे त्यांच्यासमोर आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप न करता ते त्यांच्यासमोर रिअलमध्ये काय घडलं आहे ते प्रेझेंट होईल. साधारणतः किती कर्मचाऱ्यांचं बयान नोंदवलं जाणार आहे, चौकशी केली जाणार असेल? आता याच्यामध्ये जे ड्युटीवर होते आणि जेव्हा जे उपस्थित आले ज्यांनी घटना प्रत्यक्षदर्शनी बघितली ते सगळे कर्मचारी त्यांचं बयान घेण्यात येणार. काल आता जी डफरीनमध्ये आपल्या जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यामध्ये आता शासनाने जे चौकशीचे आदेश दिलेले आहेत या पार्श्वभूमीवर ज्या कंपनीचं ते व्हेंटिलेटर होतं ज्याचा स्फोट झाला असा प्राथमिक अंदाज आपला आहे, त्या कंपनीच्या प्रतिनिधींना आपण नागपूर येथून बोलवलं आणि आज ते प्रतिनिधी पण आलेले आहेत. आम्ही त्यांना पण विचारणा मी करतो आहे. आणि जी शासनाने 7 मेंबर्सची जी कमिटी बनवलेली आहे ज्यामध्ये एम्सचे पण डॉक्टर आपण घेतलेले आहेत, तर त्या डॉक्टरांची कमिटी आणि ती सगळी जी कमिशनर साहेबांची जी कमिटी आहे ती उद्या भेट देणार आहे. त्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज मी स्वतः इथे पुन्हा येऊन भेट दिलेली आहे आणि ते जे कंपनीचे जे टेक्निशियन आहेत त्यांना मी प्रश्न विचारले. आमचे जे इथे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर आहेत त्यांनी सगळ्या आमच्या इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनची तपासणी केली, ते पण त्यांचं मत आमच्या पुढे मांडत आहेत. आणि आता कंपनी जे की याच्यामध्ये ज्या कंपनीच्या त्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला त्यांना पण आम्ही विचारणा करून त्यांचे मत आम्हाला रायटिंगमध्ये द्यायला सांगितलेलं आहे आणि त्यांना उद्या कमिटीसमोरही समक्ष उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून जे काही आमच्या कमिटीचे पण प्रश्न या सर्व्हिस प्रोव्हायडरला म्हणजे या व्हेंटिलेटर कंपनीला असतील तर ते त्यांनी ते सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी. आणि जसं शासनाने आदेशित केलं आहे त्या पद्धतीने 7 दिवसाच्या आत ही कमिटी त्या ठिकाणी आपला अभिप्राय देईल आणि त्या अभिप्रायामध्ये मग जर कंपनीची चूक आढळली तर कंपनीवर, कर्मचाऱ्यांची चूक आढळली कर्मचाऱ्यांवर, फायर सेफ्टी ज्याची कोणाची चूक त्याच्यामध्ये आढळेल त्याच्यावर आपण कठोर कारवाई करणार आहे, एवढं निश्चित या ठिकाणी मी सांगतो. प्रथमदर्शनी त्याची पद्धत आपण कृपया थोडं समजून घ्या की आपले जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांना हे कल्पना होती की आपलं 21 ऑगस्ट रोजी आपले फायर ऑडिटचे संपणार आहे. तर त्यांनी जून महिन्यामध्येच पत्र दिलं होतं PWD इलेक्ट्रिकलला की बाबा आमचं हे संपणार आहे तर तुम्ही आता नव्याने आम्हाला फायर ऑडिट करून द्या. तर त्या PWD इलेक्ट्रिकल असं पत्र जेव्हा प्राप्त होतं त्यांना कुठल्या एजन्सीकडून, त्याच्यानंतर ते एका थर्ड पार्टीची त्या ठिकाणी अपॉइंटमेंट करत असतात आणि ती थर्ड पार्टी या अशा स्पॉटला व्हिजिट करून त्यांचा अभिप्राय देते आणि त्या अभिप्रायाच्या आधारावर मग PWD इलेक्ट्रिकल किंवा ही जी संबंधित संस्था आहे ती आपले जे महापालिकेचे फायर ऑफिसर त्यांच्याकडे फायनलसाठी अप्लाय करते. तर अशी ही प्रोसिजर आहे. तर याच्यामध्ये PWD इलेक्ट्रिकलनी पण ते अपॉइंटमेंट केली होती, त्यांनी व्हिजिट्स पण इथे केलेल्या आहेत. त्यांचा अंतिम अहवाल येणं बाकी होतं, त्या अंतिम अहवाल घेऊन मग आपले जे महापालिकेचे फायर ऑफिसर आहेत ते त्याच्या आधारे त्यांचा अहवाल देणार होते. पण आपण हे पण कृपया लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की 21 ऑगस्ट म्हणजे अगदी 3-4 दिवसापूर्वीपर्यंतच पूर्वीच ती संपलेली आहे. त्यामुळं ते प्रक्रियेमध्येच होतं असं PWD इलेक्ट्रिकलकडून आणखी त्याला गती देऊ शकलो असतो, त्याचा आम्ही प्रोटोकॉल सेट करू. पण त्यांनी अपॉइंटमेंट तर केलेली होती आणि त्या कंपनीचे व्हिजिट पण या ठिकाणी झाले. 21 तारखेच्या आतमध्ये अपेक्षित होणार तेच मी सांगतो आपल्याला. लास्ट डेट माहीत असताना आधी तर होणं आवश्यक होतं. 21 तारीख लास्ट डेट होती, म्हणूनच सिव्हिल सर्जनांनी जूनमध्येच त्याचं पत्र दिलं होतं आणि जूनमध्ये पत्र दिल्यावर साधारणतः 1-1.5 महिना हा PWD इलेक्ट्रिकलला मिळाला. तेवढ्या कालावधीत ते क्लिअर होऊन जायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण त्या जी कंपनी त्यांनी अपॉइंट केली होती इथे क्लिअरन्स देण्यासाठी त्यांच्या इथं व्हिजिट झालेल्या आहेत आणि तो जो रिपोर्टचाच फक्त अहवाल त्यांचा त्या ठिकाणी बाकी होता. मी तसं आपल्याला सांगितलं की ह्या ही जी अतिशय दुर्दैवी घटना घडली याच्यातून जे मल्टिपल आपल्याला लर्निंग्स घ्यायच्या आहेत त्याच्यात हे पण आहे की जेव्हा कुठलीही एजन्सी असं अप्लाय करते ते 15 दिवसाच्या आत कुठल्याही परिस्थितीत हे तपासणी होऊन त्यांना फायनल सर्टिफिकेट इश्यू होईल अशा पद्धतीची आपण SOP त्या ठिकाणी बनवतो आहे. आजही आम्ही त्या अनुषंगाने सगळे महापालिकेचे अधिकारी, PWD इलेक्ट्रिकल, त्यांचे जे अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता सगळ्यांची बैठक घेऊन आम्ही एक पूर्ण जिल्ह्याभरातच हा प्लॅन त्या ठिकाणी बनवतो आहे. कमिटीमध्ये कोणते सदस्य आहेत सर? कमिटीमध्ये कोणते सदस्य आहेत? कमिटीमध्ये कमिशनर साहेब जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी आहे. त्याच्यानंतर एम्सचे एक त्याच्यामध्ये डॉक्टर आपण घेतलेले आहेत आणि इतर 5 सदस्य त्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे आरोग्य क्षेत्रातले वेगवेगळे एक्सपर्ट त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. सर चीफ इंजिनियर्स पण आहेत. काही कर्मचारी आहेत महिलांना त्यांच्यात काही आपसी वाद चालू आहे गेल्या काही महिन्यापासून, त्याच्यामुळे तर काही एकदा रिपीट करा प्रश्न आपला. NRHMचे काही कर्मचारी आहे कंत्राटी आणि इथल्या काही स्थायी जे कर्मचारी आहेत त्यांच्यात आपसी वाद चालू आहे. त्या वादाचं काही नाही आता आपल्याला प्रथमदर्शनी सगळे NRHMचे कर्मचारी होते ड्युटीवर, ते सांगतो आपल्याला. प्रथमदर्शनी जी माहिती आपण घेतली तर इनफॅक्ट जे ड्युटीवर होते आपले सगळे कर्मचारी त्यांनी जीवाची बाजी लावून आपले जे 39 पैकी 36 बालक आहेत ते त्यांनी बाहेर काढले. त्यामुळं असा काही वाद आहे वगैरे अशातलं काही, पण तरी मी माहिती घेईल त्याच्यामध्ये.
सर, मृतांच्या पालकांनी याबद्दल CCTV काही फुटेजची जी चौकशी आहे करणार का ती आपण? मागणी केलेली आहे. कशा प्रकारे आपण त्या मागणीची पूर्तता केली? नाही, आता CCTV फुटेज हे आम्ही पण घेतो आहे. आम्ही पण ते तशा सिव्हिल सर्जनला सूचना दिलेल्या आहेत. कारण जसं आता आपण हे काही शंका व्यक्त करत आहेत की किती लोक ड्युटीवर होते, किती वेळात त्यांनी रिस्पॉन्ड केलं, ह्या पण गोष्टी सगळं पाहणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही जी कमिटी आता नेमलेली आहे तीसुद्धा कमिटी या सगळ्या CCTV फुटेजचा अभ्यास करणार आहे. 7 दिवसात जो त्यांचा रिपोर्ट देणार आहे त्याच्यात त्या CCTV फुटेजच्या आधारे ते त्यांचे ऑब्झर्वेशन्स देतील. त्यामुळे मी सिव्हिल सर्जन यांना सूचना दिलेली आहे की ते सगळे CCTV फुटेज आहेत आम्हाला एक मागच्या आठवड्याभराचे साधारणतः, तर ते आम्हाला त्यांनी द्यावे अशा पद्धतीची सूचना दिलेल्या आहेत. शेलर कंपनीकडून जे व्हेंटिलेटर घेण्यात आलेले आहे या अगोदर सुद्धा 2022-23ला ही घटना घडलेली आहे आणि पुन्हा त्याच कंपनीकडून ही घेतले जातात. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा त्याचे टेक्निकल काय इश्यूज आहे यावर किंवा त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायचं यासाठी मी तेच आपल्याला सांगतो आहे की आता शिलर कंपनी, ज्या कंपनीचं व्हेंटिलेटर स्फोट झाल्याचा आपला प्राथमिक अंदाज आहे, त्या कंपनीचे प्रतिनिधी आपण आता बोलवले आहेत. त्यांच्या माहितीनुसार पूर्ण राज्यभरात साधारणतः एक 10,000 व्हेंटिलेटर त्यांचे कार्यरत आहेत. त्यामुळं हा सुरक्षेचा जो मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो आता जे कमिटी एक्सपर्टशी येत आहे ती या सगळ्या बाबींना डिटेलमध्ये तपासणार आहे. आमचे जे इथले इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर आहेत त्यांनी पण तपासणी केली, ते पण त्यांचं मत देत आहेत. पण हे व्यापक स्वरूपातच, कारण आता जसं डॉक्टरांशी मी चर्चा करत होतो, आता त्यांचं या कंपनीच्या व्हेंटिलेटरसोबत काम करण्याला ते धजावणार नाहीत अशा पद्धतीचं त्यांचं एकंदरीत फीडबॅक दिसतो आहे. तर नक्कीच ह्या कंपनीचं जे 2022मध्ये पण घटना त्या ठिकाणी घडली होती, आता ही जी आपली घटना घडलेली आहे, तर या पार्श्वभूमीवर ते कमिटी जी आहे ते पूर्णपणे चौकशी करेल आणि त्याच्यातून निश्चितच त्या एकंदरीत कंपनीच्याही बाबतीत काही कमेंट ते नक्कीच करतील असं पाहू.